झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळेचे शिक्षक आझाद मैदानात आपल्या मागण्या घेऊन गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करतायत। मात्र शिक्षकांच्या मागण्याची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यानं शिक्षकांनी चक्क लोटांगण आंदोलन करत सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय। या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। राज्यात सध्या शिक्षकांचे वेगवेगळे प्रश्न गाजतात आहेत। त्यातच कायम विनाअनुदानित शिक्षकांनी गेल्या काही महिन्यापासून आझाद मैदानात आपल्या आंदोलनासाठी ठिय्या मांडलेला आहे। शासन दरबारी ते जाब विचारतात आहे, त्यांच्या का मागण्या पूर्ण होत नाहीत। आज त्यांनी लोटांगण आंदोलन केलेलं आहे। या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे? की आम्ही 18 फेब्रुवारीपासून या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू केलेलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे आंदोलनं केली। आत्मदहनासारखा उपायसुद्धा आम्ही या ठिकाणी केला, तरी शासन आमच्याकडे लक्ष देत नाही। म्हणून शासनाला जाग यावी यासाठी आम्ही या ठिकाणी उन्हामध्ये भर उन्हामध्ये आम्ही लोटांगण आंदोलन घातलेलं आहे। जसं देवाला नवस फेडल्यानंतर पूर्ण होण्यासाठी आपण दंडवत घालतो, तशा प्रकारचं आम्ही आंदोलन केलेलं आहे की जेणेकरून शासनाला जाग यावी आणि महाराष्ट्रातील तमाम 70,000 शिक्षकांना त्यांनी चांगला मार्ग दाखवावा, जेणेकरून मूल्यांकनाचे जे निकष आहेत ते शिथिल करावेत। आणि जर शासनाने याची दखल नाही घेतली तर 100% आम्ही उद्या परवा लगेचच मंत्रालयापर्यंत आम्ही दंडवत घालू। तुमचा जो प्रश्न आहे तो बऱ्याच वर्षापासून गाजतोय। एवढ्या 2 महिन्यापासून तुम्ही ते सगळं ठिय्या मांडून आहात। आता तो नेमकं प्रकरण कुठपर्यंत आलं? शासन स्तरावर आम्ही चौकशी केली असता ते आम्हाला सांगतात की फाईल तुमची अंतिम टप्प्यात आहे। गेली दीड महिन्यापासून आम्ही हे ऐकतोय। म्हणजे फक्त मूल्यांकनाचे निकष बदलायचे जर झालं तर जर 3-3 महिने कालावधी घेत असतील, गेल्या 6 महिन्यापासून आमचं आंदोलन चालू आहे आणि 2-2.5 महिन्यापासून आम्ही या मैदानात बसलेलो आहोत, तरी शासनाने दखल घेतलेली नाही। मग सर्वसामान्य माणसांचं काय? या महाराष्ट्रामध्ये शिक्षणासारख्या क्षेत्राला जर हे अबाधित ठेवत असतील तर ह्याच्यासारखी वाईट दुसरी गोष्ट नाही। धन्यवाद। शिक्षक जे आहेत ते वेगवेगळ्या अभिनव पद्धतीने आपलं मागणं जे आहे ते सरकारपर्यंत मांडतात आहे आणि आता या सगळ्याची शासकीय पातळीवर कशा पद्धतीने दखल घेतली जाते हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।